ठीक आहे. तर आपण पाहताय आता आपण पाहून राहिलो अंकांवर, जे संख्या असते त्याच्यावर बघून राहिलो, त्याच्या टाईपचे क्वेश्चन बघून राहिलो. नवीन टाईप प्रकार. तर बघा बेटा, जे संख्यावर येतात तर काय असते, मी काही पॉईंट लिहून दिले, काही बनवलेले पॉईंट आहे, मी ते पॉईंट लिहून दिले. ते पॉईंट कामाचे आपल्याला, याच्यावर प्रश्न आहे आणि हे आपल्याला एक्झाममध्ये पण येतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले हे शिकायच्या पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे बेटा, संख्या कोणत्या म्हणजे संख्याचे किती वेळ, म्हणजे जसं मी म्हटलं एक अंकी संख्या किती आहे आपल्या, एक अंकी संख्या. तर बेटा एक अंकी संख्या 1 ते 9 पर्यंत येते, म्हणजे एक अंकी संख्या. जर 2 अंकी संख्या म्हटलं तर 10 ते 90 पर्यंत येते. क्लिअर आहे. म्हणजे टोटल किती संख्या 90. 10 ते 2 अंकी संख्या किती आहे, एक अंकी संख्या किती बेटा 9 आहे. एक अंकी संख्या किती आहे 9 आहे. 2 अंकी संख्या बेटा 2 अंकी, अंकी मी लिहत आहे 2 अंकी किती आहे 90 आहे बेटा. हे लक्षात ठेवायचं. 1 पासून तर 9 पर्यंत 9 अंक झाले. ठीक आहे. मग 2 अंकी म्हणजे कुठून बेटा 10 पासून 10 ते किती 99 पर्यंत, हे काय झाले. ठीक आहे. ठीक आहे. 10 म्हणजे किती 2 अंकी संख्या. क्लिअर आहे. 2 अंकी संख्या. ठीक आहे. मग 3 अंकी संख्या किती आहे बेटा 3 अंकी म्हणजे किती, 3 अंकी म्हणजे 100 है ना. 1 2 3 ते किती 999. तर टोटल किती संख्या बेटा 900. ठीक आहे. 900. क्लिअर आहे. तर या आधारावर हे प्रश्न आहे, हे जे प्रश्न दिले बनवलेला मी या आधार आहे. 1 अंकी 2 अंकी 3 अंकी. ठीक आहे. तर याच्यावर प्रश्न कसे ते बघा बेटा. काय म्हणता, 1 ते 100 या अंक. 1 ते 100 म्हणजे 1 पासून सुरुवात झाली. कुठून झाली 1 पासून सुरुवात झाली 100 या अंकात. 1 पासून तर 100 या अंकामध्ये. ठीक आहे. 1 हा अंक म्हणजे 1 पासून 1 11 21 31 41 51 61 61 71 81 91. ठीक आहे. असा प्रकार. हा 1 फक्त कोण, हा 1 हा किती वेळा येतो बेटा 21 वेळा येतो. किती वेळा येतो 21 वेळा येतो. क्लिअर आहे. 0 हा अंक 0 0 0 म्हणजे किती 0 म्हणजे किती 10 10 20 30 40 50 म्हणजे लास्टमध्ये 0 लागतो. हा 0 किती वेळा येतो बेटा 11 वेळा येतो. किती वेळा 11 वेळा येतो. ठीक आहे. मग 2 पासून 9 अंक म्हणजे 2 2 3 4 5 6 7 8 9 हे प्रत्येकी म्हणजे प्रत्येक म्हणजे एक एक हा किती वेळा येतो बेटा 20 वेळा येतो. एक्झामवर क्वेश्चन आलेला आहे, पेपरमध्ये क्वेश्चन आलेले याचे. ठीक आहे. 1 ते 100 या अंकात, 1 ते 100 या अंकात 1 हा अंक असलेला किती, हा सेकंड पार्ट. 1 ते 100 या अंकात 1 हा एक अंक म्हणजे 1 पासून कुठपर्यंत 100 पर्यंत 1 हा अंक असलेली किती संख्या आहे, म्हणजे 1 हा अंक असलेली किती 1 पासून 100 पर्यंत 1 आलं. मग 11 आलं, 11 12 13 14 हे झालं, काउंटिंग झालं. मग किती 21 31 41 51 61 अशा संख्या आहे. टोटल किती संख्या बेटा 20 संख्या. किती संख्या 20 संख्या. 0 हा अंक असलेला किती संख्या 10 संख्या. 10 म्हणजे कशा, हे 10 20 30 40 हे पकडून टाका तिकडे 90 पर्यंत. हा किती झाला 9 10 पासून तिकडे बघून टाका किती झाले 9 आणि 1. ठीक आहे 10. ठीक आहे. 2 ते 9 हा अंक असलेली प्रत्येकी संख्या किती 19. किती संख्या बेटा 19. हे पॉईंट्स कामाचे बेटाच्या प्रश्न. मी आता थोड्या वेळ प्रश्न पण समजून सांगतो, इथे पटापट उत्तरं निघते त्याची. ठीक आहे. 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या म्हणजे किती 10 पासून 2 अंकी संख्या म्हणजे 1 10 11 12 13 या 2 अंकी संख्या. 0 हा किती वेळा येतो बेटा 0. 2 अंकी संख्येमध्ये 0 किती वेळा येतो 9 वेळा येतो. किती वेळा येतो 9 वेळा येतो. 9 वेळा. क्लिअर आहे. 1 ते 9 हा अंक प्रत्येकी किती वेळा येतो 19 वेळा. 1 ते 9 म्हणजे 1 पासून सुरू झाला 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. 1 ते 9 हा अंक किती वेळा येतो बेटा 19 वेळा येतो. किती वेळा येतो 19 वेळा येतो. ठीक आहे. 19 वेळा येतो. ठीक आहे. मग 2 अंकी संख्येमध्ये 0 सॉरी हा झाला. ठीक आहे. 1 ते 9 अंकांनी तयार होणारा 1 ते 9 अंकांनी तयार होणारा प्रत्येक संख्या किती असते 1 ते 9 पर्यंत ज्या संख्या तयार होतात टोटल किती 18 संख्या होतात. प्रत्येकी 18 संख्या. ठीक आहे. 0 हा अंक असलेला एकूण किती 9 2 अंकी संख्या तयार होतात. 0 असलेला म्हणजे किती 20 30 40 बघा ना बेटा 40 50 60 70 80 90 हा एक 10 1 2 3 4 5 6 7 8 9 आले 9. किती 0 हा अंक असलेल्या किती 9 संख्या तयार होतात. ठीक आहे. या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला असं समजावून सांगू शकत नाही, फक्त हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे हे फक्त मी तुम्हाला पॉईंट लिहून दिले, याचे तुम्हाला कॉपी करायची म्हणजे प्रत्येक तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. हे बनवलेले सेट आहे. आता याच्यावर क्वेश्चन कसे येते
प्रत्येक दुसरी गोष्ट बेटा, मी तुम्हाला जे शिकवत आहे माझ्याजवळ 4-5 पुस्तकावरून माझे स्वतःचे नोट्स आहेत जे मी बनवलेले आहे, त्या नोट्सवरच्या आधारे मी तुम्हाला शिकवणार आहे. तिसरी गोष्ट बेटा 256 आहे, म्हणजे तुमच्या समोर जेव्हा तुम्ही पोलीस भरतीला देणार आहात, तुम्ही पोलीस भरतीला देणार आहात त्या भरतीच्या आधारावर जे प्रश्न बनलेले आहे पेपरमध्ये आले ते क्वेश्चन दुसरी. ठीक आहे बेटा, फक्त संख्या टॉपिक सोडून संख्या हा संख्या टॉपिक आहे बेटा, पूर्ण फॉर्म्युला बेस्ड आहे, फॉर्म्युला असेल तर ठीक आहे, पण बाकीच्या नंतर जे पण टॉपिक आहे मी लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, मी तुम्हाला एक पण फॉर्म्युला चिपकवणार नाही. ठीक आहे, जसे आता संख्यामध्ये काय फॉर्म्युला, जसं आपण मागे शिकलो कोणता वर्गाचा 1 ते 9 पर्यंत वर्गाची बेरीज है ना, 1 ते 8 पर्यंत वर्गांची बेरीज, घनांची बेरीज, तर आपण फॉर्म्युला लावला ना, तर मी तुम्हाला फॉर्म्युला लावणार नाही. मग ते शेकडेवारी राहो, मग ते नफा तोटा राहो, मग ते कोणतं पण राहो, साधारण व्याज राहो, चक्रवाढ व्याज राहो, कोणता पण टॉपिक राहो, मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवणार नाही. हे 100% लिहून घ्या माझ्याकडनं. रेल्वे पण नाही, जॉमेट्री पण नाही. जॉमेट्रीत तुम्ही हवेमध्ये काढाल, हे लिहून देतो. ठीक आहे, माझे व्हिडिओ काही अपलोड नाही केलेले आहे मी, पण जेव्हा अपलोड केलेले असाल, जेव्हा बघाल किंवा बहुतेक मी केलेले आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्यातही तुम्हाला ते सॉर्ट आउट होईल. जॉमेट्रीचे एकदम हलवा क्वेश्चन राहते, एकदम हलवा. ठीक आहे, फक्त ते दिसते आपल्याला की बहुत काही मोठा दिलेलं राहते, पण काही नाही राहते, तिथल्या तिथेच राहते. फक्त ते तुम्हाला सांगणारा पाहिजे. फक्त संख्या टॉपिक आहे ना बेटा, हा संख्या टॉपिकमध्ये फॉर्म्युला आहे. बस या संख्या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायचं, संख्या टॉपिकमध्येच फॉर्म्युला आहे, अदरवाईज मग कुठेच फॉर्म्युला आहे. हा संख्या टॉपिक विदाऊट फॉर्म्युलाने येत पण नाही. ठीक आहे, पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतोय. ठीक आहे, याच्या समोर जाऊ. हे झाले पॉईंट. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. 1 ते 100 पर्यंत अंकात किती, 1 अंक किती वेळा येतो, 21 वेळा येतो आहे याच्यावर क्वेश्चन. ठीक आहे, 0 अंक किती वेळा येतो, 11 वेळा येतो. 2 ते 9 हा अंक प्रत्येकी किती वेळा येतो, 20 वेळा येतो. 1 ते 100 अंकात 1 हा अंक असलेल्या 20 संख्या आहे. 0 हा अंक असलेल्या किती, 10 संख्या आहेत. 2 ते 9 अंकात असलेले प्रत्येकी किती, 19 संख्या आहेत. ठीक आहे, 2 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येतो, 0 हा 9 वेळा येतो. ठीक आहे, मग 1 ते 9 हा अंक किती वेळा येतो, 19 वेळा येतो. ठीक आहे, 1 ते 9 अंकांनी तयार होणाऱ्या प्रत्येक संख्या किती असतात, 18 संख्या असतात. 0 हा अंक असलेल्या एकूण 9 2 अंकी संख्या आहेत. तर 9 तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 सांगितलंच आहे. ठीक आहे, हे पॉईंट्स आहे बेटा, हे काय पॉईंट्स आहे. याच्या समोर क्वेश्चन काय, याच्या बिहाफवर सांगूया आपण. याच्या बिहाफवर सांगूया. मी ऑप्शन पण लिहून देतो तुम्हाला याचे. ठीक आहे, आणि मग तुम्ही त्याचे आन्सर टिक पण करा. ठीक आहे, मी याचे क्वेश्चन लिहून देतो तुम्हाला, आणि तुम्ही मग त्याचे आन्सर पण टिक करू शकता. ठीक आहे, ठीक आहे बेटा, हे प्रश्न त्याच्यावर आधारित. सगळ्यात बघा पहिला प्रश्न काय म्हणते, 1 ते 100 पर्यंत संख्यात 2 हा अंक किती वेळा येतो. काय म्हणतो हा, 1 ते 100 पर्यंत प्रश्नामध्ये किती वेळा येतो, हा 2 अंक किती वेळा येतो असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये काय म्हणते बेटा, मी शिकवलेला पहिला पॉईंट आठवा. 1 ते 100 पर्यंतचा, 2 ते 9 पर्यंत किती वेळा, ते 20 वेळा लिहून दिलेला पहिल्या पॉईंटमध्ये. पहिला जेव्हा पॉईंट आहे आपला, किती वेळा, पहिल्या पॉईंटमध्ये जेव्हा तुम्ही पहिला पॉईंट नोट कराल तर किती वेळा त्याचं आन्सर 20 वेळा येते. किती वेळा येते, 20 वेळा येते. कळतंय का, मी पहिलाच पॉईंट सांगितला होता तुम्हाला की किती वेळा येते, किती वेळा येते, 20 वेळा येते. ठीक आहे, याच्यामध्ये बघा दुसरा क्वेश्चन, फक्त 2 अंकी संख्यात किती, 2 अंकी संख्या म्हणजे कोणता, 11 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या. या 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो, 2 अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो. कोणता अंक, 2 अंक. बघा बेटा 2 आपण करू पण शकतो. 21 पासून तर 29 पर्यंत 2ची सिरीज येऊन आली, मग कोणती, 32 42 52 62 72 82 92 येते. तर मी हे पॉईंटमध्ये लिहून दिला. ह्या पॉईंटमध्ये आन्सर किती येणार बेटा, सरळ 19. किती येणार, 19. आपण कॅल्क्युलेट करून पण पाहू शकतो. ठीक आहे, 19. कळतंय, फक्त 2 अंकी संख्येत 2 हा अंक मी लिहून दिलाय. 2 ते 9 प्रत्येकी किती वेळा, ते 19 वेळा हे लिहून दिलाय मी. पाहून घ्याल तुम्ही, याच्यामध्ये बघून घ्याल. क्लिअर आहे. पहिल्या पॉईंटमध्ये. थर्ड पॉईंट आहे फक्त 2 अंकी संख्यात. 2 अंकी संख्या आहे, 9 हा अंक सेम आहे. 2 9 अंक, 9 अंक प्रत्येकी किती वेळा येणार आहे, तर तो पण काय आन्सर आहे बेटाचं, 19 आहे. किती आहे, 19 आहे. हे पण 19, हे पण 19 आहे. हे लिहून दिलेले क्वेश्चन आहे पॉईंटमध्ये. मग ठीक आहे, 1 ते 50 पर्यंतच्या संख्येत 4 अंक किती वेळा येतो. ठीक आहे, तर आता आपण हे क्वेश्चन बघूया. ज्याच्या पहिले जी संख्यावर आपण जे पॉईंट लिहिले होते त्याच्यानुसार आपण हे क्वेश्चन बघूया. बघा पहिला क्वेश्चन काय म्हणते, 1 ते 50 पर्यंत संख्यात 6 अंक किती वेळा येतो. 1 ते 50 पर्यंत काय म्हटलं, 1 ते 50 पर्यंत. मी समजावून पण देतो इकडे. 1
1 ते 50 पर्यंत जर म्हटलं तर काय येते, पहिले 6 येते. 6 येते, पहिले किती ते 6 म्हटलं, 6 मग किती 16, मग किती 26, मग किती 36 आणि मग किती 46. ठीक आहे. कोणता अंक बेटा, बेटा हा 6 अंक म्हटला तर कोणता अंक बेटा, हा 6 अंक म्हटलं तर 6 तर किती, 6 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, हा 4 झाला, हा 5 झाला. म्हणजे याचं उत्तर किती राहील बेटा, सरळ सरळ 5 उत्तर राहिलं. काय राहिलं, 5. कळतं. मी काउंट करून सांगितलं 1 ते 50 पर्यंत 6 अंक किती वेळा येईल, तर किती वेळा येतात, 1 6, दुसरा 16, तिसरा 26, चौथा 36, पाचवा 46 आणि कुठपर्यंत म्हटलं होतं 1 ते 50 पर्यंत. तर उत्तर काय येणार बेटा याचं, 5वं. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन, 1 ते 50 पर्यंत 4 अंक किती वेळा येतात, बेटा याचं उत्तर राहील सरळ सरळ 15. कोणता पण सांगायचं तर जर 15, 1 ते 50 पर्यंत 4 अंक किती वेळा येणार आहे, 50 पर्यंत आलं तर समजून जायचं किती, 15 सांगायचं. किती, 15. याच्यानंतर 51 ते 100 पर्यंत 7 हा अंक किती वेळा येणार आहे, त्याचं पण उत्तर काय राहील बेटा, सरळ सरळ 15. कळतंय. हे संख्यावर क्वेश्चन होते, हे 3 क्वेश्चन आहे. याच्यासारखे अजून काही क्वेश्चन आहे जे याच्यावर आहे, संख्येवर. तर आपण त्याच्या समोर जाऊया आता. ठीक आहे बेटा. आता तुम्हाला काय प्रश्न येते की खिळ्यांवर वगैरे प्रश्न येते, खिळे मारायचे कसे किंवा पुस्तक पान क्रमांक असे प्रश्न येतात. तर काय करायचं त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो मी. बघा मी सांगतोय 1 ते 9 पर्यंत एक अंकी संख्या असते. एक अंकी 1 ते 9, 1 पासून तो किती एकच अंक राहते. मग 10 ते 99 पर्यंत ह्या किती संख्या राहते, 2 अंकी है ना, 2 अंकी. ठीक आहे. मग 99, मग 100 ते 100 ह्या किती राहिल्या, 3 अंकी. तर बेटा एक अंकी संख्या किती राहते, एक अंकी राहते 9, 2 अंकी राहते बेटा 90, 3 अंकी राहते बेटा 900. असं किती 4 अंकी म्हटलं तर आपण काय सांगू बेटा, अंकी 9000. किती सांगू, 9000. क्लिअर आहे. याच्यावर प्रश्न कसे राहते ते सांगतो तुम्हाला मी. याच्यावर राहते एक क्वेश्चन सांगतो, एक प्रश्न आहे पेपरचा, हे कॉपी करून टाकाल तुम्ही. तोपर्यंत मी क्वेश्चन लिहितो बोर्डवर, म्हणजे ते समजेल अजून. ठीक आहे बेटा. बघूया काय म्हणते. 1 ते 200 मधील हाच जे संख्या, एक अंकी संख्येवर आणि 2 अंकी संख्येवर लक्षात ठेवायचं. एक अंकी संख्या आला तर टोटल किती 9 राहिला. 2 अंकी संख्या असेल तर 2 अंकी तर किती 90 संख्या राहिल्या. 3 अंकी राहील तर किती बेटा 900 राहिल्या. बस याच्या. आणि 4 अंकी राहील तर किती राहील बेटा, 4 तर किती राहिला 9000. ठीक आहे. एक अंकी 9, 2 अंकी 90, 3 अंकी 900 आणि 4 अंकी 9000. तर बघा काय म्हणते. 1 ते 200 मधील, बघा 1 ते 200 मधील प्रश्न पहा. 1 ते 200 मधील 2 अंकी संख्या, 1 ते 200 मधील. आता मला सांगा 2 अंकी, 1 ते 200 मध्ये 2 अंकी संख्या कुठून राहणार आहे, 10 ते किती राहील बेटा 99 पासून. म्हणजे इथून जर सुरू झालं तर 100 पासून तर किती इकडे हे किती 199 पर्यंत, म्हणजे 200 पर्यंत किती संख्या राहणार आहे, 3 अंकी होणार आहे. 3 अंकी होणार आहे ना. म्हणजे आपलं उत्तर करेल 10 ते 99 पर्यंत संख्या सांगायचं आहे. किती 2 अंकी संख्या 90. 2 अंकी संख्या किती आहे बेटा 90 आहे. तर आपलं उत्तर करेल सरळ सरळ 90 राहणार. किती राहणार आहे 90 राहिला. कळतंय. 2 अंकी संख्या किती राहणार 90, एक अंकी 9, 3 अंकी 900 आणि 4 अंकी 9000. ठीक आहे. याच्यामध्ये 1 ते 1000 मध्ये 1 ते 1000 मध्ये एकूण 3 अंकी संख्या किती. 1 ते 1000 मध्ये 3 अंकी म्हटलं, 3 अंकी दिसत आहे. 3 अंकी किती राहणार बेटा 900. किती राहणार आहे 900. त्याचं उत्तर किती राहील सरळ सरळ 900 उत्तर राहील. किती राहिलं उत्तर 900 राहिलं. त्यांनी काय म्हटलं 1 ते 1000 मध्ये एकूण 3 अंकी किती म्हणते 3 अंकी. 3 अंकी म्हणजे किती 101, 100 ते किती 999 असं म्हणतात ते. ठीक आहे. टोटल किती संख्या आहे 900 संख्या. किती संख्या 900 संख्या टोटल. कळतं. याच्या समोर जाऊया आपण. बघा बेटा एक बोर्डवर तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे. 1 2 3 4 या संख्या वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात असं दिसत आहे. तर असे क्वेश्चन जर सोडवायचे राहिले किंवा 3 पकडून घेऊ आपण, तर होते काय ते सांगतो. 1 2 3. बघा बेटा जर एक संख्या मिळाली तर एक संख्येपासून किती संख्या तयार होणार आहे, एकच संख्या तयार होणार आहे. एक संख्या तयार होणार आहे. जर 2 संख्या दिल्या एक्झामिनरने 1 आणि हे 2, तर किती संख्या होणार आहे बेटा फक्त 2.
पण जेव्हा 3 4 5 6 याच्या व्यतिरिक्त नंबर दिले तर मग काय करू, है ना. या 2 पासून किती, एक तर 12 बनेल किंवा एक तर 21 बनेल, दोन्ही संख्या बनणार आहे. पण 2च्या व्यतिरिक्त मिळालं तर मग काय करू, 2च्या व्यतिरिक्त म्हणजे किती, 3 4, है ना. एक्झामिनर क्वेश्चन विचारते, जर 2 संख्या आल्या तर काय करू बेटा, एक गुणाकारात 2 म्हणजे किती, सरळ सरळ 2 करून टाकू. जर 3 संख्या मिळाल्या, किती मिळाल्या, 3 संख्या मिळाल्या तर काय करू, हे 2 गुणाकारात किती, 3 गुणाकारात 2 म्हणजे किती, 6. क्लिअर आहे. जर 4 संख्या आल्या, एक्झामिनर विचारलं तर किती, 4 गुणाकारात किती, हे 6, किती, 24. आणि जर 5 विचारलं तर किती, 5 गुणाकारात जे पण संख्या असेल फक्त हे लक्षात ठेवायचं, 24 6 2, ठीक आहे. ते 24 पंचे 120, ठीक आहे. कळतंय. एक्झामिनर तुम्हाला काय विचारणार आहे, एक तर 4 विचारू शकते किंवा 5 किंवा 3, या 3 पैकी जे तुम्हाला 1 2 3 संख्या अशा देणार आहे, किंवा मग याच्या जागी जास्तीत जास्त 4 देईल, किंवा याच्या जागी मग जास्तीत जास्त 5 देईल, याच्या वरती नाही देणार आहे. जर प्रश्नात एक्झाममध्ये टाकायचा असेल तर एक्झामिनरला ते विचारते, ठीक आहे. तर काय करू, इथे काय करू, हा पहिला क्वेश्चन झाला, हा कोणता झाला, पहिला क्वेश्चन. याच्या जागी आपण जर दुसरा क्वेश्चन घेतो म्हटलं तर म्हणजे याचा आन्सर पाहून घेऊ. इथं किती संख्या, 3 संख्या, 3 संख्याचं उत्तर किती राहणार बेटा, सरळ सरळ 6 राहणार आहे. किती राहणार आहे, 6 राहणार आहे. जर याच्या जागी दुसरं काय विचारलं असतं तर 4, या संख्या वापरून तर आपण काय सांगू, 4 जर राहील तर किती सांगू बेटा, किती आहे, 1 2 3 4 संख्या, 4 संख्या तर कोणत्या सांगू आपण, सरळ सरळ 24 सांगू. काय सांगू, 24 सांगू. कळतंय का, 24 सांगू. जर 5 विचारलं तर किती सांगू बेटा, 120 सांगू. कळतंय. याच्यावर काही क्वेश्चन आहे, आपण क्वेश्चन घेऊया या पॅटर्नवर. ठीक आहे. बघा बेटा, 0 1 2 3 4 अंक घेऊन एकूण किती संख्या तयार करताल बेटा, किती नंबर्स आहे, किती संख्या आहे. आता शून्य नाही, आता असं कंपल्सरी नाही की सर शून्याची काही व्हॅल्यू नाही आहे. बघा मी थोडं समजून सांगतो बेटा. जर 0 असा ठेवला तर काय, 4 अंक म्हटलं, 4 अंक तर 0 तर कधी मधात येणार नाही. पहिली गोष्ट, 1 इथं येईल, असं येऊ शकते, असं इथं 1 असं येऊ शकते. म्हणजे 0 याच्यात चाललं आहे म्हणजे संख्या बनणार आहे, इथपर्यंत कन्फर्म आहे. म्हणजे सांगा 0 1 2 3 या 4 अंक तर किती येणार आहे बेटा, मी शिकवलं मग अशी 4 गुणाकारात किती, 6 म्हणजे किती येणार आहे बेटा, 24. किती संख्या येणार आहे, 24. ठीक आहे. है ना, सांगितलं का. बघा 1 राहिली तर किती, 1 गुणाकारात 1. तर जर 2 संख्या राहिला तर काय सांगितलं होतं, 1 गुणाकारात 2 म्हणजे किती, 2. 3 राहिला तर किती सांगितलं होतं, 3 गुणाकारात 2 म्हणजे किती, 6. जर 4 राहिला तर म्हटलं किती, 4 गुणाकारात 6 म्हणजे किती, 24. आठवलं का, आलं लक्षात, 24 आलं हे. ठीक आहे. मग 5 आता किती विचारलं बेटा, 1 2 3 4 5 6 विचारला. 5 साठी किती सांगितलं होतं बेटा, 5 गुणाकारात 24 किती, 120. हे शिकवलं. आता किती संख्या आहे, 6. 1 2 3 4 5 6 6 गुणाकारात किती सांगेल मी, 120. ठीक आहे. सरळ 6 विचारलंय ना, तर काय करतो, शेवटचा नंबर 120 गुणाकारात 6 म्हणजे 12 कम 72. आन्सर किती येणार आहे, 720 संख्या. किती येणार आहे, 720 संख्या. कळतंय. जर 6 बद्दल लिहायचं असेल तर 6 बद्दल पण लिहू शकता. किती, 120. 6 गुणाकारात किती होणार आहे, 120. तर आन्सर किती येणार आहे, 720. किती येणार आहे, 720. बघा हा क्वेश्चन विचारू शकते. हा पोलीस भरतीचा पेपर सेटचा क्वेश्चन आहे हा वाला. ठीक आहे. हा आता चैताली प्रकाशनचा आहे, पण हा पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. टोटल किती संख्या येऊ शकतात बेटा, 720 येऊ शकते. किती येऊ शकते, 720. कळतंय. तर याच्या समोर जाऊया आपण अजून. बघा बेटा, बोर्डवर हा क्वेश्चन लिहिलाय. काय म्हणतो तो, एका 150 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी प्रत्येक अंकाला 1 प्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील, असं विचारत आहे. बघा काय म्हणते, 150 पुस्तकांच्या पान क्रमांक घालण्यासाठी किती आहे, 150. आता सगळ्यात इथे तर ही माहिती पाहिजे की कोणत्या, म्हणजे 1 अंकी संख्या किती आहे, 2 अंकी संख्या किती आहे आणि 3 अंकी संख्या किती आहे. जर हे माहिती असेल तर हा क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होईल. हे माहिती नसेल तर नाही माहिती. तर मी शिकवलं बेटा, हे पुन्हा सांगत आहे. 1 अंकी किती राहते, 9 राहते. 2 अंकी किती राहते संख्या, 90 राहते. 3 अंकी किती राहते बेटा, 900 राहते. हे सांगितलं मी, आता सांगितलं, थोड्या वेळापूर्वी सांगितलं. ठीक आहे. तर बेटा काय म्हणते बघा, किती पेज आहे, टोटल पेज किती आहे बेटा, 150 पेज आहे. किती पेज आहे, 150. तर बेटा मला सांगा,
1 ते 10 पर्यंत, 1 ते 9 पर्यंत किती खेळ लागणार आहे? 9 खेळ लागेल. किती खेळ लागेल? 9 खेळ. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. मग 10 ते 99 पर्यंत म्हणजे टोटल 10 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या झाल्या, म्हणजे 2 अंकी पेजेस झाले तर किती राहणार आहे? 90 खेळ लागणार आहे. 2 अंकी आहे बघा, 1 गुणाकारात 9 म्हणजे किती? 9. आता 2 अंकी आहे तर 2 गुणाकारात किती? 90 म्हणजे किती? 180. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर सांगितलं की ते 150 पर्यंत, म्हणजे हे किती झाले? हे किती झाले टोटल? हे 100 झाले. आता उरलं किती बेटा? 50. तर तुम्ही म्हणाल सर 100 ते 50 पर्यंत, 100 म्हणजे हे किती झाले? 3 अंकी. 3 अंकी आहे म्हणजे किती? 100 ते 150. तर तुम्ही म्हणाल सर 3 गुणाकारात 50 करतो, तर चुकून जाईल बेटा तुमचा आन्सर. सांगतो कसं. आपण काउंट कुठून करू? 101 ते 150 असं काउंट करतो. तर तेव्हा कुठे हे 50 होते, तेव्हा कुठे हे 50 होते. ठीक आहे. पण इथून काय 3 अंकी संख्या कुठून सुरू होते? 100 पासून, है ना? मग 1 कुठे गेला बेटा? म्हणजे आपल्याला किती लिहायला लागेल? 51 लिहायला लागेल. किती लिहायला लागेल? 51. 51. जेव्हा 51 लिहू तेव्हा आपण बरोबर राहू, नाहीतर जर 50 लिहिलं तर आपलं आन्सर चुकलं. कळतंय का? मी बेसिक गोष्ट सांगितली. नाही तर काय करते पोरं की सर किती आहे? 50 आहे तर 50 गुणाकारात 3 म्हणजे किती झालं? 180. आणि टोटल करून टाका, आन्सरच येणार नाही. मग आन्सरच येणार नाही. मग झालं 52 करत करत. तर मग करू का बेटा? ते चुकीचं आहे. हे काय? 3 अंकी संख्या. हे 3 अंकी, हे 2 अंकी. मी पुन्हा हे सांगत आहे, 2 अंकी अंकी आणि हे काय? 1 अंकी. क्लिअर आहे? ठीक आहे. तर किती? 3 1 3, 5 3 15, टोटल किती आहे बेटा? 153. ठीक आहे. 9 आणि 3 किती होते? 12. 9 आणि 3 12, 12 1 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, 13 आणि 1 14, 4 हातचे किती? 1 1 2 3. उत्तर किती येणार बेटा? 342. किती उत्तर येणार आहे? 342. मी पुन्हा सांगत आहे, काय म्हटलं मी? 1 अंकी संख्या किती आहे? 1 अंकी 9 आहे. 9 आहे तर 9 गुणाकारात 1 म्हणजे किती झालं? 90. 2 अंकी किती आहे? 10 पासून तर 99 पर्यंत, तर किती आहे? 90 आहे. मग 90 गुणाकारात 2 म्हणजे किती? 180 झालं. मग 3 अंकी संख्या आहे, तर मग काय 3 अंकी? 100 101 पासून 150 पर्यंत किती आहे? 50 संख्या. पण 100ला कुठं गेलं? ती पण 3 अंकी संख्या आहे ना, 1003 आहे ना. तर मग किती? 51 गुणाकारात 3 म्हणजे किती? 153. तर आन्सर किती येणार बेटा? 9 आणि 3 12, 2 हातचा किती? 1, 8 आणि 4 12 आणि 13, 13 आणि 1 14, 4 हातचा 1 1 2 3 म्हणजे उत्तर किती येणार बेटा? 342. किती उत्तर येणार आहे? 342. ठीक आहे. उत्तर आहे याच्यामध्ये? हो आहे सर. सेकंड आन्सर, थर्ड आन्सर आहे. ठीक आहे. हे प्रश्न तुम्हाला पेपर सेटवर येतात, पेपर सेटला पडतात, हे म्हणजे पेपरला पडतात तुमच्या. ठीक आहे. याच प्रकारे एक दुसरा क्वेश्चन पण बघून घेऊ आपण. बघा बेटा, पहिले तो सरळ एक आकडा होता म्हणून आपण सरळ केला, पण जर असं आला तर 125 पेज आले तर 125 पेज आलं तर 2 मिनटं बघू द्या मला. माईकचा प्रॉब्लेम आहे का काय? नाही. ठीक आहे. ठीक आहे. हां, 125 पानाच्या पुस्तकावर काय म्हणते? 125 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 प्रमाणे मुद्रकाला किती खेळ लागतील? ठीक आहे. पहिले 150 होतं तर काही प्रॉब्लेम नव्हता, आपण पटकन करून घेतलं. पण आता किती आहे बेटा? 125 आहे. किती आहे? 125. मग तुम्ही कोणत्याही नंबरवर, असं काही कंपल्सरी नाही आहे. 104 105 जेवढे सांगाल तेवढे करू शकता, फक्त करता आलं पाहिजे. ठीक आहे. बेका 1 अंकी संख्या किती असते त्याच्यामध्ये? 1. 9 गुणाकारात 1, पुन्हा तेच करून टाकू. 2 अंकी किती आहे बेटा? किती आहे? 90 गुणाकारात किती आहे? 2 म्हणजे किती? 180 उत्तराला इथपर्यंत. ठीक आहे. हे आता बघा 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या किती आहे? आता बघा तुम्ही म्हणाल की सर 3 अंकी 100 पासून ते 125 पर्यंत किती संख्या झाल्या? सर 25 संख्या झाल्या आहे ना, 25. मग तुम्ही करा 3 अंकी गुणाकार किती किती? 25. 3 गुणाकार किती करेल? 25. तर तुमचं उत्तर चुकलं. 25 नाही येणार बेटा, 26 येईल. कसं सांगतो? आपण काउंट कुठून करतो? 25 कुठून काउंट करून? 101 ते 125 पर्यंत 25 संख्या असते. 101 पासून 125 पर्यंत किती? 25 संख्या. पण हा 100 कुठं गेला? 100 कुठं गेला? तेच. मग इथं उत्तर कितीला? मग आपलं उत्तर चुकणार नाही का? म्हणून इथं किती लिहू बेटा? 26. गुणाकारात किती? 3. 26 गुणाकारात 3. मग 3 सक 18, 8 हातचा किती? 1. 3 दुने 6, 6 आणि 1 7. ठीक आहे. म्हणजे किती? 9. 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, 7 हातचा किती? 1. 8 आणि 8 16, 16 आणि 1 17. ठीक आहे. 8 आणि 8 16, 8 आणि 8 16, 16शी 6 हातचा किती? 1. 1 आणि 1 2. म्हणजे याचं उत्तर किती येणार बेटा? 267. किती येणार आहे बेटा? 267. कळतंय का? कळतंय? 267 आहे.
काही कठीण आहे का? काही कठीण नाही. फक्त इथं तुम्हाला हे मॅनेज करता आलं पाहिजे, समजले पाहिजे. तुम्ही जर इथं 25 लिहिले तर तुम्ही चुकले. इथं 25 लिहिल्यानं भेटत आहे तर तुम्ही चुकले. खरं सांगत आहे. कारण की इथे 25 येतच नाही, 26 येते. जेव्हा 101 पासून जेव्हा 101 ते 125 करू तेव्हा कुठे येणार आहे? 25 संख्या येते. 100 ते 125 करू तर तुम्ही काउंट करून घ्याल, 26 संख्या येते टोटल. किती येते? 26 संख्या. कळत आहे का? 101 पासून सुरू करू तर 125 पर्यंत या 25 संख्या आणि ती एक संख्या 3 अंकी. तर किती येणार आहे? 26 संख्या येणार. तर मग 26 गुणाकारा 3 म्हणजे 78. तर याची जी टोटल आहे जर बेरीज करतो किती लागेल? 267 खिळे जुळवावे लागतील. किती खिळे लागेल आहे? 267 खिळे. कळत आहे? 267 खिळे काय लागेल? जुळवायला लागेल. कळत आहे? समोर जाऊ भेटायच्या बेटा बघा.